श्री स्वामी समर्थ. तारक मंत्र पठणाने वास्तूवर होणारे सकारात्मक बदल आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, पहिला आहे वास्तूतील नकारात्मक ऊर्जेचे विसर्जन होते. प्रत्येक घरात काही डेड एनर्जी असते, जी जुन्या वस्तू, कटकटी किंवा नकारात्मक विचारांमुळे तयार होत असते. तारक मंत्राची सुरुवातच निशंक होई रे मना या शब्दांनी होते. हे शब्द जेव्हा वास्तूत घुमतात तेव्हा तिथल्या वातावरणातील जडत्व कमी होते. ध्वनी शास्त्रानुसार मंत्रातील अनुनासिक उपचार घरातील कोपऱ्यांमध्ये साठलेली नकारात्मकता बाहेर काढण्यास मदत करतात. दुसरं आहे संरक्षक कवचाची निर्मिती होते. अशक्य ही शक्य करतील स्वामी ही ओळ म्हणजे एक प्रचंड शक्तिशाली संकल्प आहे. जेव्हा वास्तूमध्ये या ओळीचे नियमित पठण होते तेव्हा वास्तूभोवती एक प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक सुरक्षा कवच तयार होते. यामुळे घरातील सदस्यांना बाहेरच्या वाईट नजरेपासून किंवा नकारात्मक लहरीपासून संरक्षण मिळण्याची जाणीव होते. मानसशास्त्रीय दृष्ट्या यामुळे घरातील लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना सुद्धा निर्माण होते. तिसरं आहे कौटुंबिक सुसंवाद आणि शांतता. वास्तुदोष हा केवळ बांधकामात नसतात, तर ते घरातील लोकांच्या विचारातही असतात. तारक मंत्रातील उगाची भीतोसी भय हे पळू दे हे वाक्य घरातील सदस्यांच्या सुप्त मनावर परिणाम करतो आणि त्यामुळे घरातील चिडचिड, विनाकारण होणारी भांडणे आणि तणाव कमी होऊन वास्तूमध्ये सौख्य नांदू लागतात. ज्या घरात शांतता असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो असे शास्त्र सांगते. चौथं आहे समृद्धी आणि कार्याला गती होते. म्हणजेच काय, तर अनेकदा वास्तूमध्ये स्थिरता येते, म्हणजेच कामे रेंगाळतात किंवा प्रगती थांबते. आठवरे प्रचिती या ओळीमुळे वास्तूतील ऊर्जेला गती मिळते. हे पठण म्हणजे विश्वाच्या ऊर्जेला दिलेली साथ आहे. यामुळे घरातील व्यवसायात किंवा नोकरीत अडकलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात होते. तर पूर्ण संदर्भ आणि पुरावे काय सांगतात, तर स्वामी समर्थांची शिकवण. स्वामींनी नेहमी नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. मंत्रातील प्रत्येक शब्द हा बीज मंत्रासारखा काम करतो असा उल्लेख स्वामी चरित्रात आढळतो. सायन्समध्ये म्हणजे विज्ञानाच्या संदर्भात ठराविक मंत्राच्या ध्वनीमुळे भौतिक पदार्थांवर म्हणजेच वाळू, पाणी इत्यादी सुंदर भूमिकीय आकृत्या तयार होतात. आपले घर, आपले शरीर यात 70% पाणी असते. त्यामुळे मंत्राच्या लहरी, ध्वनी लहरी वास्तूच्या वातावरणाला सुव्यवस्थित करतात. प्राणिक हिलिंग म्हणजे काय, वास्तुशास्त्र आणि प्राणिक हिलिंग नुसार ध्वनी हा वास्तुशुद्धीचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. तारक मंत्र हा वास्तूला, ऑराला स्वच्छ करण्याचे काम करतो. पठण करताना काय काळजी घ्यायची आहे, तर वास्तूवर अधिक चांगला परिणाम होण्यासाठी पठण करताना शक्य असल्यास घराच्या मधोमध ब्रह्मस्थानी बसून किंवा देवाराच्या समोर बसून करावे. आणि पठण करताना मन हे एकदम शांत आणि पूर्ण श्रद्धायुक्त असणे आवश्यक आहे. कारण तुमच्या मनाची ऊर्जा मंत्राच्या ताकदीला द्विगुणित म्हणजे डबल करते. असं नाहीये की आपण बसलोय पण आपलं लक्ष हे ऑफिसच्या कामामध्ये आहे, नातेवाईकांच्या काय भानगड्यांमध्ये आहे, ते सगळं बाजूला ठेवून फक्त देवाच्या समोर बसून नामस्मरण, नाहीतर हे आपलं तारक मंत्राचे पठण करायचं आहे. 1 महिना तुम्ही करून बघा. तुम्ही करत पण असाल चांगलंच आहे. जर वेळ मिळत नसेल तर टीव्हीवर तुम्ही यूट्यूबवर तारक मंत्र लावून ठेवलं तरी ऑटोमॅटिक पूर्ण घरामध्ये त्याच्या ध्वनी फिरत राहतात आणि सगळ्या लोकांच्या, तुमच्या फॅमिलीच्या सगळ्यांच्या कानावर पडलेलं सुद्धा चांगलं आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओची माहिती जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट करून नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ.